तुम्ही कांतारा हा चित्रपट पाहिलाय का? त्या चित्रपटात एक सीन आहे, तो म्हणजे भूतकोला. तिथे देव जणू स्वतःच लोकांशी संवाद साधतोय आणि ती संवाद साधण्याची जागा म्हणजे देवराकडू. देवराकडू आजही अस्तित्वात आहे का? तर त्याचं उत्तर हो असंच आहे. कर्नाटकात अशी अनेक पवित्र जंगल आहेत ज्यांना देवांचं जंगल म्हटलं जातं. देव म्हणजे देवता आणि कडू म्हणजे जंगल, म्हणजेच देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. हे फक्त नावापुरतं नाही, तर लोक खरोखर या जागेला देव मानतात. तिथं झाडं तोडणं, शिकार करणं, अगदी बूट घालून जाणं सुद्धा निषिद्ध आहे. विचार करा, ही किती सुंदर आणि निसर्गाशी जोडणारी परंपरा आहे. श्रद्धेच्या माध्यमातून लोकांनी जेव्हा जंगलाचं रक्षण केलं, तेव्हा त्यांनी नकळत पर्यावरणाचंही रक्षण केलं. जेव्हा कोणीतरी म्हणतं हे देवाचं आहे, तेव्हा कोणीच त्याला हात लावत नाही आणि त्यामुळे त्या झाडावर राहणारे पक्षी, प्राणी, कीटक सगळे सुरक्षित राहतात. आणि हेच तर खरं निसर्ग संवर्धन. आपले पूर्वज किती शहाणे होते. त्यांनी शेकडो वर्षापूर्वी ठरवलं की जमीन, ही झाडं आणि हा वारा सगळंच देवाचं आहे. त्यांनी मालकी नाही सांगितली, तर त्यांनी फक्त ते जपलं. म्हणून आजही अशा ठिकाणी शेकडो वर्षापूर्वीची जुनी झाडं, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि शुद्ध हवा सगळं तसंच आहे. हे ऐकायला साधं वाटतं, पण यामागे खूप खोल अर्थ आहे. देवराकडू आपल्याला शिकवतो, निसर्गाकडे मालमत्ता म्हणून नव्हे, तर पूज्य म्हणून बघायला शिका. आज आपण पॉल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक समस्या ऐकतो, अवेअरनेस वाढवतो, पण आपल्या पूर्वजांनी याचं उत्तर श्रद्धेच्या माध्यमातून आधीच शोधलं होतं. म्हणजे बघा, धर्म आणि पर्यावरण, श्रद्धा आणि विज्ञान हे दोन्ही विरुद्ध नाहीत, तर एकत्र चालणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त आपल्याला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. देवराकडू म्हणजे फक्त धार्मिक ठिकाण नाही, ती एक संवेदनशील परिसंस्था आहे, जिथं प्रत्येक झाडाचं, प्रत्येक पानाचं आणि प्रत्येक प्राण्याचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. आजच्या पिढीने या परंपरेचं मर्म समजून घ्यायला हवं. देवराकडू ही फक्त श्रद्धा नाही, तर निसर्गाशी असलेलं एक आध्यात्मिक नातं आहे. शेवटी एवढंच सांगते, देव फक्त मंदिरात नाही, तो या झाडांमध्ये, या वाऱ्यात आणि या शांत जंगलात आहे. आणि देवराकडू म्हणजेच या शांत जंगलात असलेल्या देवाशी माणसाने साधलेला पवित्र संवाद. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी ट्रू टेल्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.